सर्वांना जय संविधान, जय भीम, जय भारत। मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक जबरदस्त आणि ऐतिहासिक आणि महाराष्ट्रात आणि देशात कुठेही न राबवली गेलेली अशी एक फार मोठी संकल्पना तुमच्या समोर मी मांडतो आहे। हे जी संकल्पना आहे ही संकल्पना नसून हा एक आर्थिक बाजार आहे आणि हा आर्थिक बाजार जो आहे हा आपल्या लोकांच्याच पायावरती उभा राहिला पाहिजे। आपण स्वतःच आर्थिकदृष्ट्या जबरदस्त स्वावलंबी झालं पाहिजे। स्वाभिमानी ताटमानेने आत्मसन्मान जपून आपल्याच पायावरती आपली अर्थव्यवस्था उभी कशी राहील या दृष्टिकोनातून ही माझी संकल्पना आहे। आणि या संदर्भात काल भुसावळ शहरामध्ये राजा टावर पासून तर संपूर्ण त्या परिसरामध्ये आम्ही रमजान बाजार या ठिकाणी फिरत असताना माजी आमदार संतोष भाऊ चौधरी माझे मित्र यांच्यासोबत आम्ही 2 तास त्या ठिकाणी फिरत असताना मनामध्ये विचार आला आणि मनामध्ये हा विचार असा आला आणि नंतर मग रात्री या गोष्टीवरती 2-3 वाजेपर्यंत भाऊंसोबत माझी चर्चा देखील झाली। तर या सगळ्यामध्ये विचार असा आहे, संकल्पना अशी आहे की ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने रमजान ईद 30 दिवस या ठिकाणी पवित्र रोजे ठेवलेत, त्याच पद्धतीने 30 दिवस जो रमजान बाजार भरवला त्याच धर्तीवरती भीम जयंतीच्या निमित्ताने भीम जयंती बाजार, बहुजन बाजार, संविधानवादी बाजार, आंबेडकरवादी बाजार, जय भीम बहुजन बाजार अशा पद्धतीने भीम जयंती बाजार 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 पर्यंत 15 दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड, ऐतिहासिक ग्राउंड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो रोड आहे त्या रोडवरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती 1 एप्रिल ते 14 एप्रिल भीम जयंतीपर्यंत हा भीम बाजार आम्ही या ठिकाणी भरवणार आहोत। यामागे उद्देश असा आहे की आमच्याच लोकांनी SC, ST, NT, OBC, बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या बाजाराशी जोडला पाहिजे आणि विशेष करून जो आंबेडकरवादी आहे, जो जयभीमवाला आहे, या लोकांनी हा बाजार या ठिकाणी भरवला पाहिजे आणि तो मी भरवणार आहे की जेणेकरून आपली जी लोक आहेत, आपलीच लोक आपल्या पायावरती उभे राहिली पाहिजेत। आपल्याच लोकांचा खिशातला पैसा इतर ठिकाणी आपण देतो आणि इतर ठिकाणी आपण तो पैसा देत असल्यामुळे आपलाच खिसा रिकामा होतो। म्हणून आपल्याच लोकांची स्टॉल, आपल्याच लोकांची दुकानं, आपल्याच लोकांचं त्या ठिकाणी जे व्यवसायाभिमुख जे काही त्यांचे छोटे छोटे उद्योग असतील, छोटे छोटे त्यांचे काही जे ते विक्रीसाठी सामान आणतील, त्या कोणी ठेल्यावर येऊ, कोणी जमिनीवर लाव, कोणी त्या ठिकाणी जे आहे की आपापली दुकानं त्या ठिकाणी थाटो। फक्त 15 दिवस आणि 15 दिवस या ठिकाणी आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडूनच त्या ठिकाणी जे आहे आपल्या जयभीमवाल्या लोकांनी, आपल्या मराठी लोकांनी मार्केटमध्ये न जाता स्वतःची जयभीमवाल्यांची मार्केट उभी केली पाहिजे। आणि ही जयभीमवाल्यांची जी मार्केट आहे ही मार्केट शुद्ध जी आहे ही आपली मार्केट राहील, अधिकाराची मार्केट राहील, हक्काची मार्केट राहील, ज्याच्यामध्ये विकणारे लोक आपले, विकत घेणारे लोक आपले, पैसा आपल्या लोकांचा खिशातला आणि पैसा देणारा आणि घेणारा दोघंही आपल्या खिशातला। त्याच्यामुळे हे जे काही होणार आहे देवाणघेवाण आर्थिक, याच्या माध्यमातून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये इतर जे जीवन आहे, इतरांच्या जीवनामध्ये आपण जातो, त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःची जीवन पद्धती कशी निर्माण करण्यात येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे। कारण की असा विचार करताना कसं असतं की याच्यामध्ये जे आहे, मी तर सांगितलंय की सर्वच लोक या ठिकाणी आले पाहिजे, परंतु माझा या ठिकाणी जो ओडॉक्समचा फॉर्म्युला आहे की ब्राह्मणालाही पोट असतं आणि ब्राह्मण समाजाची माझे अनेक मित्र या ठिकाणी आहेत, जसे की जे आहे आमचे
गणेश वडवेकर जे ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत, ते माझे कॉलेजच्या पासूनचे मित्र आहेत. ते त्यांचा विचार त्या ठिकाणी मांडतात, मी माझा विचार मांडतो, परंतु आमची मैत्री आहे. श्रीकांत जोशी पत्रकार ज्येष्ठ सकाळचे, मी त्यांच्या घरी जातो येतो. त्याचबरोबर जे आहे प्राध्यापक सुनील नेवे, हे माझे मित्र आहेत कॉलेजच्या जीवनापासून. कांतीलाल शर्मा, ललित मुथा, त्याच्यानंतर जे आहे आपले पत्रकार जोशी, हेमंत जोशी, त्याच्यानंतर जे आहे की असे जे माझे अनेक जे आपले बापूसाहेब मांडे, त्यांचे चिरंजीव वकील साहेब, ते देखील माझे मित्र आहेत. तर असे जे लोक आहेत आणि यांची जे मुलं आहेत, यांचा जो परिवार आहे, आताची पिढी वेगळी आहे, म्हणून ब्राह्मणाला पोट असतं, म्हणून ब्राह्मणांनी त्या ठिकाणी स्टॉल लावावे. त्यांचे देखील या ठिकाणी जय भीम, हा जो भीम जयंती बाजार आहे, याच्यामध्ये आपण 15 दिवस तुम्ही देखील त्या ठिकाणी स्टॉल लावा. आणि संपूर्ण SC ST NT OBC मायनॉरिटी हा जो संपूर्ण मराठी समाज आहे, या मराठी समाजाने त्या ठिकाणी जे आपले स्टॉल लावावेत. त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की आपण पाहिलं असेल की नगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे संपूर्ण सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचणी या ठिकाणी राहणार नाही. सगळ्या जे काही सुविधा आहेत, नागरी सुविधा, ते तुम्हाला आम्ही या ठिकाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. की या ठिकाणी आपण पाहतो आहे की इतरांच्या खिशामध्ये जेव्हा आपला पैसा जातो आणि हेच लोक जे आहे आपल्यावरती या ठिकाणी टीका टिप्पणी करतात, आपल्या बहुजनांच्या नेत्यावरती टीका टिप्पणी करतात. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे असे जे नगरसेवक आहेत की जे लोक या ठिकाणी जे आहे की पैसा आमचा घेतात, आमच्या पैशावरती मजा मारतात, आमच्या पैशावरती नगरसेवक होतात आणि आमच्याच बहुजन नेत्यावरती या ठिकाणी जे आहे जाहीररित्या चुकीच्या पद्धतीने टीका करतात. त्यांचा समाज चांगला असेल, परंतु त्याच्यातले जे काही किडे आहे त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्या बाजारपेठा देखील या ठिकाणी आता बंद पडण्यावर आलेल्या आहे. जेव्हा आमची पूर्ण झोपडपट्टी या ठिकाणी उठवण्यात आली, तर त्या ठिकाणी जे आहे एक आमची स्वतंत्र बाजारपेठ या रेल्वे उत्तर वार्डामध्ये होती. स्वतंत्र बाजारपेठ स्वतःची बहुजनांची, ती बाजारपेठ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की या ठिकाणी जी आहे आपली स्वतःच्या पायावरती स्वतःची बाजारपेठ आमच्या लोकांची, त्याच्यामध्ये मराठी भाषिक असतील, हिंदी सायडर लोक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते बहुजन समाजाचे आहेत. हे संपूर्ण हिंदी भाषिक जे लोक आहेत, हिंदी भागातले जे लोक आहेत, ते देखील या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या बाजारामध्ये सहभागी होतील, कारण तेही आमच्या विचारांचे लोक आहेत, हिंदी सायडर लोक. तर त्याच्यामुळे जे आहे ही बहुजन आंबेडकरवादी, संविधानवादी अशा पद्धतीची जी बाजारपेठ आहे, याच्यामध्ये 1 एप्रिल पासून तुम्ही या. माझं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहे संविधान भवन. त्या ठिकाणी 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही मला या ठिकाणी संपर्क करू शकतात. आणि या ठिकाणी जे आहे आपण यासाठी 1 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत जे भीम जयंती बाजार आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आपली नावे नोंदवा, मला फोन करा 99 232 68 572 या नंबरवरती. मी सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय तिरंगा, जय हिंद, जय भारत, जय भुसावल, जय तापी, जय भीम.